मतदान आहे, काय आव्हान करायला मतदारांना? नागरिकांना आवाहन करतो का काही अर्ध्या एक तासापूर्वी माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या बूथमध्ये काही भारतीय जनता पार्टीतर्फे ईव्हीएम हॅक करण्याचा प्रयत्न झालेला आहे, छेडछाड करण्याचा प्रयत्न झालेला आहे। मी स्पष्टपणे नागरिकांना सांगतो की भारतीय जनता पार्टीचा दारुण पराभव अंबरनाथमध्ये निश्चित आहे। माझ्या प्रभागामध्ये देखील भारतीय जनता पार्टीचा पराभव निश्चित आहे। त्यामुळे उद्या सकाळी नागरिकांना मी आवाहन करतो की उद्या सकाळी मोठ्या संख्येने सकाळी 7:30 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान आहे। जो ईव्हीएम मध्ये छेडछाड करण्याचा जो प्रकार चालू आहे त्याला एक प्रत्युत्तर म्हणून नागरिकांनी उद्या सकाळी मोठ्या मतदारांनी मोठ्या संख्येने बाहेर निघावं। आणि मी असेल प्रभाग क्रमांक 5 मधून शिवसेनेचा उमेदवार, प्रभाग क्रमांक 5 ब मधून असतील किरणताई चोबे आणि आमच्या नगराध्यक्ष पदाच्या थेट मनीषाताई वाळकर या तिघांना धनुष्यबाणासमोरील बटन दाबून अंबरनाथमध्ये निर्विवादपणे एक हत्ती शिवसेनेची सत्ता आणण्यासाठी सगळ्यांनी शिवसेनेला मतदान करावं ही एक नम्र विनंती। जो संभ्रम निर्माण झाला तिथे तुम्ही आता गेला होता, काय म्हणजे बदल करणार आहे? हा संभ्रम तर निर्माण आहे, परंतु यांनी जी आम्हाला जे उत्तर दिले निवडणूक आयोगामार्फत त्यात काय एवढं नव्हतं। पण ठीक आहे, आता 12 तासावर निवडणुका आले त्यामुळे त्याच्यात गुंतण्यात आम्हाला इंटरेस्ट नाही। माझा मतदार राजा सुशिक्षित सुसंस्कृत आहे, त्याला माहिती आहे भारतीय जनता पार्टीतर्फे सगळा त्यांनी हा रडीचा डाव खेळलेला आहे, कारण ते हारणारे निश्चित आहे। त्यामुळे उद्या सकाळी माझा मतदाराच्या बाहेर निघेल आणि त्याला प्रत्युत्तर दिल्याशिवाय 100% राहणार नाही।